खोपरी ग्रामपंचायतीला रिजन्सी इस्पात कंपनीकडून मोफत रुग्णवाहिकेची भेट। वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खोपरी येथे शनिवारी सप्टेंबर 27 रोजी रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम शिवसेना उपनेते व जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत पार पडला। रिजन्सी इस्पात प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने खोपरी ग्रामस्थांना मोफत सेवेसाठी ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे। यावेळी ग्रामपंचायत सरपंच किशोर पवार, उपसरपंच श्वेता शेळके, भाजपा कुडूस मंडळ अध्यक्ष मोनिश पाटील, भाजपा कार्यकर्ते दिलीप पाटील, रिजन्सी इस्पातचे तानाजी होवाळ, ग्रामविकास अधिकारी गोविंद बटुले, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। खोपरी ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच किशोर पवार यांच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांना कंपनीच्या सहकार्याने रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल निलेश सांबरे यांनी सरपंच व ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले। इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। काय सांगाल, आज अनेक खोपरी ग्रामपंचायत अनेक विकास कामे होत होतात, आज सुद्धा लोकांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका लोकार्पण झालं आहे। मी खरं तर खोपरी ग्रामस्थांचे आभार मानीन की त्यांनी मला खरोखर खोपरी गावची सेवा करण्याची संधी दिली आणि त्याच्यातच मी माझे प्रामाणिक प्रयत्न पूर्णपणे करतच आहे। त्याच्यात अजून खोपरी गावाच्या विकासाची कशी अजून कामं करता येतील त्याला मी नेहमीच प्रयत्नशील राहीन। आणि ॲम्ब्युलन्सचं बोलायचं झालं तर आजूबाजूला ज्या आपल्या परिसरामध्ये ॲक्सिडेंट बोला, इतर इमर्जन्सी बोला, त्याच्यासाठी खरोखरच अत्यावश्यक अशी गरजेचीच होती ती आणि ती आमच्या कार्यकालामध्ये करण्याचे आम्हाला भाग्य लाभले बोलतो। आणि आज खोपरी ग्रामच्या येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण आपल्या हस्ते पार पडलं, काय सांगाल? खूप आनंद वाटतो। तरुण तुमचे सरपंच आपले निवडून दिले गावाने, त्यांनी एक चांगलं काम केलं, चांगला आदर्श म्हणजे वैयक्तिक स्वार्थापेक्षा गावासाठी एका कंपनीकडून रुग्णवाहिका मिळवली। संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यही त्यामध्ये आहेत, उपसरपंचही आहेत। खूप आनंदाची गोष्ट आहे। जे लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे ते काम खरोखरच खोपरी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण टीमने केलेलं आहे। मला नक्कीच खात्री आहे की ग्रामपंचायत गोरगरिबाच्या लहान मुलापासून तर गोरगरीब आजोबापर्यंत प्रत्येकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयामध्ये घेऊन जाईल।